पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे माझ्याकडे आलं की मी लगेच करून टाकतो। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन। जे रस्त्यावरचे खड्डे आपले आता पावसामुळे काही ठिकाणी राहिले, पण जिल्हाधिकारी मला म्हणाले मला 5 कोटी रुपये पाहिजे। मी त्याच दिवशी ऑर्डर काढली 5 कोटीची, देऊन टाकली त्यांना। एकीकडे तीर्थक्षेत्र पंढरपूरचा महिमा लक्षात घेत केंद्र आणि राज्य शासन पंढरपूर शहराच्या विकासासाठी भरभरून निधी देतं। यात्रा जवळ आल्यानंतर तर पंढरपुरातील अनेक समस्यांचा साक्षात्कार जिल्हा प्रशासनास व स्थानिक प्रशासनास होतो आणि प्रशासनाच्या आढावा बैठकीबरोबरच शहरात लाखो रुपये खर्च करून अनेक कामे हाती घेतली जातात। त्यातीलच एक प्रमुख काम म्हणजे पंढरपूर शहरातील प्रमुख वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवणं। आषाढी यात्रेपूर्वी खड्डे बुजवले जातात आणि तेच खड्डे पुढे महिना 2 महिन्यात उघडे पडतात। पुन्हा कार्तिकी यात्रेवेळी खड्डे बुजवले जातात। हे चित्र वर्षानुवर्ष पंढरपुरात दिसून येत आहे। यंदाच्या आषाढी यात्रेपूर्वी बुजवलेले अनेक खड्डे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात पुन्हा उघडे पडले आणि शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होताना दिसून आला। कार्तिकी वारीच्या तोंडावर पुन्हा नगरपालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्यात आली। आता 3 महिन्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावर निर्माण झाली असून पंढरपूर बस स्थानक समोर एक प्रचंड मोठा खड्डा तर अनेक अपघातांना आमंत्रण देणारा ठरला आहे। त्याचबरोबर इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक तसेच इतरही अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते। वाखरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता नॅशनल हायवेच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण केला जाणार असल्यामुळे हा रस्ता विकासासाठी नॅशनल हायवेकडे हस्तांतरित करण्यात आलाय। याच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून महात्मा बसवेश्वर चौक, अर्बन बँक मुख्यालय समोर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे हे खड्डे चुकवण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागते। त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे। पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडून पंढरपूर शहरात आणखी एकदा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेण्याची गरज निर्माण झाली असून नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके हे याबाबत प्रशासनात सूचना देणार का आणि पंढरपूर शहरातील अपघाताला आमंत्रण देणारे, वाहतूक कोंडीत जबाबदार ठरणारे वर्दळीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवले जाणार का, याकडे आता पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिलंय। नमस्कार, मी विजय डांगे, पंढरपूर शहराचा रहिवासी आहे। आज आपण इथे पंढरपूर शहराच्या मध्यभागी पंढरपूरच्या जिथून आपण एंट्री करतोय त्या रस्त्यावर आहे, पंढरपूर बस स्टँडच्या समोर। तर आज इथं अशी अवस्था आहे, इथला मी एक सलून दुकानदार आहे। इथं माझ्या दुकानाच्या समोरच एक खूप भला मोठा असा खड्डा पडला आहे रस्त्यामध्ये। तर याचा प्रॉब्लेम काय होतोय, जे जड वाहतूक होते, एकतरी रहदारीचा रस्ता आहे, बस स्टँड समोर आहे, जे लोडचे वाहनं जात आहेत त्याच्यामुळे व्हायब्रेशन 200-300 मीटर आतपर्यंत जात आहेत, घरं हादरत आहेत लोकांचे। तर याची प्रशासनाने, पंढरपूर नगरपालिकेने लवकरात लवकर दखल घ्यावी। त्याच्यानंतर ह्या खड्ड्याची साईज मोठी असल्यामुळे ज्या स्कूटर्स वगैरे जातात, लेडीज इथून जात आहेत, त्यांच्या बऱ्याच वेळेला इथे ॲक्सिडेंट झालेत, पडलेले आहेत इथं लेडीजेस। तर प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर हा खड्डा बुजवून घ्यावा। धन्यवाद।